Good morning, students. Today we will see the next point, that is the types of unit cells. Types of unit cell. Types of unit cell. आता पहा, unit cell आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. Unit cell means the smallest repeating unit. What is unit cell? It is the smallest repeating structural unit. Smallest repeating structural unit. Smallest repeating structural unit of crystalline solid. Of what? Crystalline solid. The smallest repeating structural unit of crystalline solid is called as the unit cell. ला काय म्हटलं होतं आपण मागे unit cell. आता आपण unit cell चे types पाहू. The types of unit cell. The unit cells are of 4 types. Unit cell चे 4 प्रकार आहेत. There are the 4 types of unit cells. Number first, that is the simple unit cell. That is called as what? Simple or primitive. Simple or what? Primitive. Simple or primitive unit cell. तर पहा, पहिला प्रकार आहे सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. तर आता यामध्ये काय असतात? युनिट सेल म्हणजे तुम्हाला माहित आहे आता, युनिट सेल म्हणजे अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर असतो क्रिस्टलचा, त्याला आपण काय म्हणतो? युनिट सेल. दिस इज कॉल्ड ॲज द युनिट सेल. सो इन केस ऑफ द सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल, जर युनिट सेल सिंपल असेल आणि प्रिमिटिव्ह प्रकारची आहे, सिंपल और यालाच काय म्हणतात? प्रिमिटिव्ह. तर यामध्ये काय असतात? देर आर द पार्टिकल्स ॲट द कॉर्नर्स. या युनिट सेल मध्ये पार्टिकल्स कॉर्नरला असतात. इन दिस युनिट सेल द पार्टिकल्स आर प्रेझेंट. दॅट इज द विच पार्टिकल्स? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. Constituent particles are present at the corners of the unit cell. At the corners of the unit cell. तर आता पहा, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे युनिट सेलच्या कॉर्नरला प्रेझेंट असतात. युनिट सेलचे कॉर्नर कोणते? समजा हा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, 5, 6, 7, 8 पार्टिकल असतात 8 कॉर्नरला. तर अशा प्रकारच्या युनिट सेलला काय म्हणावं? इट इज कॉल्ड ॲज सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज SC. दॅट इज द सिंपल सेल. दुसरा प्रकार पाहूत आपण, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेल. This is what now? Body centered unit cell. So what is body centered unit cell? म्हणजे अशीच युनिट सेल असेल, पण हे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, these are called as what? The constituent particles. तर हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे होते? याच्यामध्ये कॉर्नरला होते. तर यामध्ये आता कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स are present at the corner. कुठे असतील? at the corner. The constituent particles are present at the corner of unit cell. या युनिट सेलच्या कॉर्नरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतील आणि याशिवाय आणखीन एक पार्टिकल असेल बॉडीच्या सेंटरमध्ये. तर त्यामुळे त्याला काय म्हणायचं? बॉडी सेंटर्ड. also particles are present in the center of unit cell. कुठे प्रेझेंट असतील? सेंटर ऑफ युनिट सेल. म्हणजे युनिट सेलच्या एक सेंटर मध्ये पण असेल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नरला असून ते कुठे असतील? सेंटरला पण असतील. हे काय होते? सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कुठे होते? कॉर्नर्स ऑफ द युनिट सेल. द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर आणि सेंटरला. तर आता हीच डायग्राम परत एक अशी पाहूत आपण. पहा, कॉर्नरला पण असेल आणि सेंटरला पण असेल. कॉर्नरचे पार्टिकल्स, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स and
at the center of also unit cell. This is called as the unit cell. याला काय म्हणावं? Unit cell. It is called as the unit cell. What is unit cell? It is the smallest repeating. Unit cell कशाला म्हणावं? Smallest repeating structural unit असते. Structural unit कशी असते? Smallest repeating. त्याला काय म्हणावं? That is called as unit cell. आता याचे कॉर्नरला काय आहे? याच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. असं कॉर्नरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असून एक पार्टिकल सेंटरमध्ये असतो. बॉडीच्या सेंटरमध्ये. बॉडीच्या कुठे आहे? सेंटरमध्ये. दिस पार्टिकल इज प्रेझेंट इन द सेंटर अँड these particles are present at the what? At the corners. So that's why it is called as body centered unit cell. म्हणून ही कोणती युनिट सेल झाली? बॉडी सेंटर. बॉडीच्या सेंटरला. बॉडीच्या कुठे आहे? सेंटरला. इथं नो, देयर इज नो बॉडी सेंटर. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज सिंपल क्युबिक. द थर्ड टाइप वी विल सी बॉडी सेंटर्ड, सिंपल प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड अँड दॅट इज थर्ड वन. तिसरा प्रकार पाहूया आपण, दॅट इज फेस सेंटर्ड. दॅट इज कोणता पाहूया आता? फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेल. आता हे काय असतं? फेस सेंटर्ड युनिट सेल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट द कॉर्नरला असेल आणि याशिवाय फेसच्या सेंटरला असेल. Constituent particles are present. Constituent particles are present at the center. कुठे असतील? at the center and centerला असून and आणखीन कुठे असतात? and at the center of each face. center of कोणाच्या? each face. प्रत्येक फेसच्या सेंटरला असेल. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे असेल? प्रत्येक फेसच्या सेंटरला. आता हे फेस असतात 1 2 3 4 5. तर पहिलं आपलं कसं, ज्या प्रकारे आपण काय म्हटलं होतं? कॉर्नरला पार्टिकल असून याशिवाय पार्टिकल्स कुठे असतील? आता पहा, ज्या प्रकारे पार्टिकल कुठे होते म्हटले आपण? प्रेझेंट ऍट द particles are present at the center and the center of the unit, at the corner. Present at the where? At the corner. कॉर्नरला असेल आणि कुठे असेल? सेंटरला असेल. The constituent particles are present at the corners. आता पहा, कॉर्नरचे कोणते आहेत? हे कॉर्नरचे पार्टिकल. ओके. कॉर्नरच्या पार्टिकल शिवाय प्रत्येक फेसच्या सेंटरला and at the center of each face हा फेस असेल. याला काय म्हणायचं? फेस. दिस इज द फेस. तर हे काय असतात? हे फेस असतात. तर या फेसच्या सेंटरमध्ये असतात 1 2 3 हे 3 फेस, हा 4 फेस, हा 5वा फेस, हा आणि हा 6वा फेस. तर फेसच्या सेंटरला पण असेल 1 2 3 4 5 6. अशा प्रकारच्या युनिट सेलला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज द फेस सेंटर्ड युनिट सेल. प्रत्येक फेसच्या, हा फेस असेल, हा फेस असेल, हा फेस असेल, हा फेस असेल, तर या सगळ्या फेसच्या सेंटरला जर कोण असेल? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असेल. दॅट इज कॉल्ड ॲज द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. अँड फोर्थ वन, दॅट इज द बेस सेंटर्ड. इट इज फेस सेंटर्ड. इट इज कॉल्ड ॲज बेस सेंटर्ड. बेस सेंटर्ड युनिट सेल. बेस सेंटरला काय असेल? आता युनिट सेल. तर ह्या बेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय असतो? की कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा कॉर्नरला असून द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर ऍट द कॉर्नर. कुठे असतील? ऍट द कॉर्नर. अँड कॉर्नरला असून constituent particles are present at the corner and any two opposite faces. कोणतेही दोन and at the center of and कुठे असेल? center of any two opposite faces. कोणत्याही दोन ऑपोजिट फेसेसच्या सेंटरला असेल.
कॉर्नरला असेल आणि सेंटरला असेल. म्हणजे ही डायग्राम कशी होईल, सेम डायग्राम जस्ट लाईक दॅट. या प्रकारे आपण ही डायग्राम पाहिली. दिस इज कॉल्ड एज द सिंपल, दिस इज कॉल्ड एज द बॉडी सेंटर्ड, दिस इज कॉल्ड एज द फेस सेंटर्ड. काय म्हणतो आपण, फेस सेंटर्ड. तर आणखीन एक आहे लास्ट डायग्राम, दॅट इज ऑफ व्हॉट, this diagram base centered. See the diagram here. आता कुठे असेल एक बेसच्या सेंटरला एनी टू अपोजिट फेसेस, एनी टू कोणत्याही दोन अपोजिट फेसेसला, हे असे 1 2 3 4 असून कोणत्याही दोन अपोजिट फेस, वन इज वन अँड दिस वन, म्हणजे दोन अपोजिट फेसेसला असेल बेस सेंटर्ड. म्हणून याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज द base centered, base centered, therefore it is called as what, base centered. So types of unit cell, how many types are? 4 types, 1 2 3 and fourth one, that is the base centered unit cell. These are called as the types of unit cells. Okay.